हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण वॉटरप्रूफ स्कूल बॅग बनवणार आहोत। आता स्कूल चालू झालेले आहेत पण मला थोडंसं लेट झालेलं आहे स्कूल बॅग बनवण्यासाठी। तर त्यासाठी मी इथे जो आहे तो शॉपिंग बॅग कपड्याला लावून घेतलेला आहे, सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। 2 पीस मी तयार केलेले आहेत। तर याचे मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 15 इंच आहे। दोघांचेही मेजरमेंट सेम आहे। तर आपल्याला इथे तळ्याला थोडासा आकार द्यायचा आहे। तर एक पीस बाजूला ठेवलेला आहे मी। ज्या साइडने 15 इंच आहे त्या साइडने सुद्धा आपल्याला 5 इंचावरती असं उभं मार्किंग करायचं आहे आणि आडव्या बाजूला सुद्धा आपल्याला 5 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। तर इथे आपल्याला गोल राउंड मार्क करायचा आहे, त्यामुळे आपण इथे मेजरमेंट्स टाकत आहोत। तर दोन्ही बाजूने 5-5 इंचावरती मार्किंग करून मी एक प्लेट घेणार आहे। प्लेटच्या मदतीने मी आकार किती बनवणार आहे। जर तुम्हाला हाताने देता येत असेल आकार तर तुम्ही देऊ शकता। तर 10.5 इंच याचा राउंड आहे, डायमीटर याचा 10.5 इंच आहे। तर अशा पद्धतीने प्लेट ठेवून आपल्याला असा आकार द्यायचा आहे, म्हणजे सुंदर असा गोल आकार तयार होईल। कुठेही कमी जास्त वाकडा तिरपा होणार नाही जर तुम्ही अशा प्लेटने आकार दिला तर। हा आकार आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे। तर दोन्ही पीसला सेम आपल्याला हाच आकार द्यायचा आहे। तर दुसरा सुद्धा पीस मी इथे कट करून घेतलेला आहे, जो मी आधी याच्या खाली ठेवलेला होता तो। तर दोघांनाही सेम आकार मी गोल आकार दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे एक पीस घ्यायचा आहे। तर हा पीस जो आहे तो मी फक्त कपडा घेतलेला आहे, इथे याला काही लावलेलं नाही, फक्त कपडा आहे। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 13 बाय 15 इंच याचा मेजरमेंट्स आहे। तर आपल्याला इथे पॉकेट तयार करायचं आहे। तर पॉकेट तयार करण्यासाठी मी इथे झिप घेतलेली आहे 14 इंचाची। त्यानंतर दोन्ही भाग झिपचे वेगवेगळे करायचे आहे। सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवायचा आहे झिपचा आणि ते सरळ शिवून घ्यायचा। दुसरा भाग सुद्धा कपड्यावरती सरळ ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे टॉप स्टिच करायचं आहे। दोन्ही भागावरती असं फोल्ड करून टॉप स्टिच करून घेतलेलं आहे मी। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे। तर आपण इथे पॉकेट तयार करत आहोत त्यामुळे आपल्याला एकच रनर यामध्ये टाकायचा आहे। तर इथे छोटंसं पॉकेट आपण फ्रंटला हे तयार केलेलं आहे। त्यानंतर रनर जे आहे ते यामध्ये टाकून द्यायचं आणि परत रनर काढून घ्यायचं आणि परत रनर जे आहे ते पॉकेटमध्ये टाकायचं, म्हणजे दोन्ही भाग जे आहेत ते आपले बंद राहतील। म्हणजे हा जो पॉकेट आहे तो ओपन होणार नाही। त्यानंतर झिप जिथे आहे तिथे वरती आपल्याला 1 किंवा 1.25 इंचावरती आपल्याला असं फोल्ड करायचं आहे। अशा पद्धतीने सरळ भागावरतीच फोल्ड करून घ्यायचं आहे। बघू शकता 1 इंच मी फोल्ड केलेला आहे, वरचा भाग 1 इंच। त्यानंतर आपल्याला इथे दोन्ही भाग जे आहेत ते आपल्याला शिवून घ्यायचे आहेत, ओपन भाग आणि वरती सुद्धा झिपच्या वरती शिवून घ्यायचं आहे। तर मी तिन्ही भागावरती शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण इथे जे मार्किंग केलेलं होतं 5 इंचावरती, तिथून आपल्याला हे मार्किंग जे आहे ते ठेवायचं आहे। हेच मार्किंग आपल्याला लागणार आहे। तर इथून आपल्याला 1 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। जिथे आपण 5 इंचावरती आधी मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करून आपल्याला हे पॉकेट इथे जॉईन करायचं आहे। आणि आपल्याला इथे 3च भाग शिवून घ्यायचे आहेत, इथे आणि इथे आणि इथे आपण 3च भाग इथे शिवणार आहोत, म्हणजे आपले 2 पॉकेट्स इथे तयार होणार आहेत। तर मी इथे 2 पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत, इथे आणि इथे एक झिपवाला आणि एक आपल्याला इथे वेलक्रो सुद्धा लावू शकतो आपण, जर तुमच्याकडे वेलक्रो असेल तर मी इथे वेलक्रो लावून घेणार आहे। तर 2 पॉकेट आपले इथे तयार झालेले आहेत एकाच पॉकेटमुळे। तर त्यानंतर आपल्याला इथे अस्तर घ्यायचं आहे। तर आतमध्ये सुद्धा आपण पॉकेट तयार करणार आहोत। तर अस्तरचं मेजरमेंट जे आहे ते 13 बाय 18 इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे। फोल्ड करून आपल्याला वरचा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा, ओपन भाग तर वरती मी शिवून घेतलेला। त्यानंतर साईडने आतून कपडा असा बाहेर काढायचा आहे, अस्तरचा कपडा आहे हा। आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे, जो जॉईंट आहे तो आपला खाली ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून मग आपल्याला इथे पॉकेट जॉईन करायचं आहे। तर ज्या कपड्याला आपण पॉकेट नव्हतं लावलेलं झिपवालं, तो कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे। याला आपल्याला कुठेही पॉकेट नाही आहे ह्या पीसला। तर 5 इंचावरती वरून मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हे पॉकेट जॉईन करायचं आहे। अशा पद्धतीने तिन्ही भाग शिवून घ्यायचे आहेत। तर एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर तिन्ही भाग मी ते शिवून घेतलेले आहेत। असं छान असं आतमध्ये पॉकेट हे तयार होईल। त्यानंतर इथे आपल्याला हाच भाग घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे छोटंसं बेल्ट तयार करायचं आहे। तर बेल्ट तयार करण्यासाठी मी ते फक्त कपडा घेतलेला आहे, 2.5 बाय 8 इंचाचा कपडा घेऊन अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे छोटासा बेल्ट तयार करायचा आहे वरती जॉईन करण्यासाठी। तर मी हा बेल्ट बनवून घेतलेला आहे आणि आपल्याला इथे याचा सेंटर काढायचा, जिथे पॉकेट जॉईन केलेला आहे आतमध्ये आपण तो पीस मी ते घेतलेला आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला सेंटर मार्क करायचा आहे। वरच्या बाजूने जिथे गोल आकार आहे तिथे आपल्याला इथे सेंटर मार्क करायचा आहे, अशा पद्धतीने फोल्ड करून।
तर मी ते सेंटर मार्क करून घेतलेलं आहे, व्यवस्थित सगळ्या बाजू व्यवस्थित आहेत की नाही ते बघायचं आणि मग सेंटर मार्क करायचा। त्यानंतर हा पीस अशा पद्धतीने फोल्ड करायचा, जो आपण बेल्ट बनवलेला होता तो अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवायचा। आतमध्ये आपल्याला असा पीस ठेवायचा आणि ते आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे आणि हँडल्स आपले तयार झालेला आहे वरती अडकवण्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथे दुसरा पीस घ्यायचा, दुसरे आपण छोटे पीस घेणार आहोत। तर 4 बाय 7 इंचाचे मी इथे पीस घेतलेले आहेत 2, तर ते सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत। फोल्ड करून आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं, अशी पट्टी तयार करून घ्यायची। तर दोन्ही पीस मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे एक लूप लागणार आहे। तर याची जी रुंदी आहे ती मी 1 इंच ठेवलेली आहे। तर इथे असे स्क्वेअरचे जे लूप मिळतात ते आपल्याला इथे वापरायचे आहेत। अशा पद्धतीने फोल्ड करायचे आणि मग आपल्याला इथे जॉईन करून शिवून घ्यायचं आहे। इथे डी रिंग सुद्धा तुम्ही वापरू शकतात, जर तुमच्याकडे डी रिंग असेल तर। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे दोन्ही हँडल जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे हे लूप डी रिंग नसेल तर तुम्ही जुन्या बॅगचं सुद्धा काढून लावू शकतात। तर अशा पद्धतीने मी हे तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला ते जॉईन करायचे आहे। जॉईन करण्यासाठी जिथे आपण वरती बेल्ट जॉईन केलेला आहे तोच पीस घ्यायचा आणि इथे खालून आपल्याला 2 इंचावरती दोन्ही बाजूने मार्किंग करायचं आणि जे आपण आपल्याला लूप लावलेले आहेत ते डी रिंग लावलेले आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने इथे घ्यायचं, इथे ठेवायचं आणि इथे तिरकस असं ठेवायचं आहे, जसं व्हिडिओत दाखवते मी तसंच ठेवायचं आणि इथे असं तिरकस आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मागचे बेल्ट लावण्यासाठी आपण हे पट्टी तयार केलेले आहेत, तर इथे आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे तिरकस। तर मी ते सरळ तिरकस शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो बेल्ट आहे साईडचा तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा आणि त्यानंतर आपलं हे तयार झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे बेल्ट लावणार आहोत, मागचा बेल्ट। तर मी बेल्ट लावण्यासाठी मी इथे रेडीमेड बेल्ट वापरत आहे। जर तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही कपड्याचा फोल्ड करून लावू शकता। तर याची जी रुंदी आहे ती 1 बाय 38 इंच दोघांचीही लांबी आहे, 1 बाय 38 इंच। त्यानंतर आपल्याला ॲडजस्टर घ्यायचे आहेत। तर यामध्ये आपल्याला हे कसं टाकायचं हे व्यवस्थित बघायचं आहे। जर तुम्हाला व्हिडिओ कळलं नाही तर तुम्ही तुमच्या जुन्या बॅगचं सुद्धा बघून लावू शकता। तर अशा पद्धतीने खालून आपल्याला बेल्ट असा टाकायचा आणि त्यानंतर वरून असा टाकायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्टर इथे लावायचा आहे। त्यानंतर ह्या रिंगमध्ये आपल्याला वरून आपल्याला हा बेल्ट असा लावायचा आहे, जसं मी व्हिडिओत दाखवते त्याचप्रमाणे। आणि त्यानंतर उलट्या बाजूने आपल्याला हा जो वरचा बेल्ट आपण इथे टाकलाय तो थोडा सैल करायचा। त्यानंतर खालून आपल्याला हा जो आत्ता बेल्ट टाकलेला आहे आपण खालून तो अशा पद्धतीने इथून खालून वरती काढून घ्यायचा आहे। थोडं सैल केल्यानंतर इथून हा बेल्ट जो आहे तो व्यवस्थित आतमध्ये जातो। तर मी खालून जो आहे तो वरती असा बेल्ट जो आहे तो ओढून घेत आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवते मी आणि स्लोमध्येच व्हिडिओ बनवलेला आहे। अशा पद्धतीने हा बेल्ट असा फोल्ड करायचा आणि आपल्याला हा जो बेल्ट आहे तो अशा पद्धतीने त्याच बेल्टवरती जो आपण आतमध्ये टाकलेला आहे, हा बेल्टवरती जो मी आत पकडलेला आहे तोच बेल्ट असा फोल्ड करायचा आणि त्याच बेल्टवरती आपल्याला शिवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला एवढा भाग जो आहे तो शिवून घ्यायचा आहे फोल्ड करून। तर मी ते हा शिवून घेतलेला आहे, हा बेल्ट आपला तयार झालेला बघू शकता, खाली वरती होतोय, ॲडजस्ट होतोय, म्हणजे हा बेल्ट व्यवस्थित असा लागलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडचा सुद्धा बेल्ट आपल्याला याच पद्धतीने लावायचा आहे। खालून मी असा बेल्ट टाकते, परत वरून अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने लावल्यानंतर मग आपल्याला जिथे डी रिंग लावलेली असेल तिथे किंवा तुम्ही मी जसं लूप वापरलेला आहे स्क्वेअरचा तसं तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतर खालून आपल्याला अशा पद्धतीने ॲडजस्टरमध्ये हे जो बेल्ट आपण डी रिंगमध्ये टाकलेला होता तो अशा पद्धतीने खालून आपल्याला वरती काढायचा आहे, ॲडजस्टरमध्येच टाकायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने हा बेल्ट जो आहे तो फोल्ड करायचा आहे। जो बेल्ट आपण अशा पद्धतीने टाकलेला होता तोच बेल्ट असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग आपल्याला ह्याच बेल्टवरती शिवून घ्यायचा आहे। थोडंसं ॲडजस्ट करायचं शिवण्यासाठी आणि अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचं आणि त्याच बेल्टवरती फोल्ड करून आपल्याला हा बेल्ट शिवून घ्यायचा आहे, आपण जो डी रिंगमधून काढलेला होता तो। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि बघू शकता हा सुद्धा बेल्ट व्यवस्थित ॲडजस्ट होतोय, म्हणजे हा बेल्ट व्यवस्थित लागलेला आहे। त्यानंतर वरचे जे हँडल आपण लावलेलं होतं अडकवण्यासाठी तिथे साईडला आपल्याला अशा पद्धतीने बेल्ट सरळ ठेवून द्यायचे आहेत आणि आपल्याला हे बेल्ट इथे शिवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूंनी। तर व्यवस्थित सरळ आहेत की नाही ते बघायचं आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी ते शिवून घेतलेले आहेत आणि आपले हँडल जे आहेत ते बेल्ट जे आहेत ते लागलेले आहेत आणि सुंदर असे आपले हँडल्स तयार झालेले आहेत। इथे तुम्ही कपड्याचे सुद्धा फोल्ड करून हँडल्स लावू शकता। तर माझ्याकडे होते रेडीमेड त्यामुळे मी इथे वापरत आहे।
तर तुमच्याकडे हे लूप नसतील, डी-रिंग नसेल किंवा ॲडजस्टर नसेल तर तुम्ही जुन्या बॅगचं काढून इथे लावू शकता. ते खराब होत नाहीत, भरपूर मजबूत असतात. तर छान असे आपले हँडल्स तयार झालेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ज्या साईडने आपण झिपवाली पॉकेट जॉईन केलेलं होतं तो भाग घ्यायचा आणि झिपच्या वरती जो भाग आहे तो इथे जे आपण 5 इंचावरती मार्किंग केलेलं होतं त्याच तिथेच आपल्याला मार्किंग करायचं आहे. आणि त्या मार्किंगपासून आपल्याला अशा पद्धतीने हा राऊंड मोजून घ्यायचा आहे, कारण की आपल्याला इथे झिप लावायची आहे दुसरी त्यासाठी. तर इथे आपल्याला हे जे मेजरमेंट आहे ते माझं 18 इंच आलेलं आहे. तर आपल्याला इथे एक पीस घ्यायचा आहे. इथे मी 2 पीस घेतलेले आहे, दोघांनाही मी शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे आणि 2 पीस इथे तयार केलेले आहे. तर ह्या दोन्ही पीसचं जे मेजरमेंट आहे ते 3 बाय 18 इंच याचं मेजरमेंट आहे. त्यानंतर आपल्याला झिप घ्यायची आहे 18 इंचाची. असा पीस हा फोल्ड करायचा. फोल्ड करून आपल्याला हा पीस झिपवरती असा ठेवायचा आहे. जिथे बंद भाग आहे तो झिपवरती ठेवायचा आणि असं सरळ शिवून घ्यायचं. झिपची सरळ बाजू वरती आहे, इथे व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचं आणि मग आपल्याला झिप जी आहे तिथे शिवून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आणि त्यानंतर दुसरा सुद्धा भाग जो आहे तो आपल्याला फोल्ड करून अशाच पद्धतीने शिवून घ्यायचा आहे. तर मी हा भाग शिवून घेतलेला आहे आणि दुसरा सुद्धा भाग असा फोल्ड करायचा आणि बंद भाग झिपवरती ठेवायचा आणि मग आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे. म्हणजे व्यवस्थित असं आपण जशी रेडीमेड बॅग आणतो त्या बॅगसारखी ही बॅग तयार होणार आहे. त्यानंतर मी इथे 2 रनर टाकणार आहे. तुम्ही एक पण रनर टाकू शकता कारण ही छोटी बॅग आहे, पण तरी मी इथे 2 रनर टाकलेले आहेत. तर एका साईडने आपल्याला एक रनर टाकायचा आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला दुसरा रनर जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. कोणताही एक भाग जो आहे तो झिपचा मोठा ठेवायचा आहे आणि एक भाग छोटा ठेवायचा आहे. जी साईड मोठी आहे झिपची त्यामध्ये आधी रनर टाकायचा आहे आणि मग छोट्या साईडने टाकून हे रनर टाकून घ्यायचे. 2 रनर मी यामध्ये टाकलेले आहेत. बघू शकता कुठेही कमी जास्त झालेले नाही, छान असे रनर आपण. आणि ह्या 2 भाग जे आहेत ते साईडचे जे ओपन आहेत, जे आपण फोल्ड करून झिपवरती लावलेले आहेत ते दोन्ही भाग ओपन आहेत, तिथे तुम्ही टिप मारून घेऊ शकता. त्यानंतर हा खालचा भाग आपल्याला मोजून घ्यायचा आहे, दुसरा पीस आपल्याला इथे जॉईन करण्यासाठी. तर याचं जे मेजरमेंट आहे ते 32 इंच आलेले आहे. तर मी 33 इंचाचा इथे पीस घेणार आहे दुसरा. तर अशा पद्धतीने हा पीस जो आहे तर याला सुद्धा मी शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे. तर अशा 3 बाय 33 इंचाचा मी इथे हा पीस घेतलेला आहे. आणि या पीसवरती आपल्याला जो झिप लावलेला भाग होता तो आपल्याला घ्यायचा आहे. त्याचं एक्स्ट्राची झिप आहे ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आणि ही झिप आपल्याला याच्यावरती अशी ठेवायची आहे आणि सरळ शिवून घ्यायचं. इथे लगेचच पायपिंग करण्यासाठी मी इथे कपडा घेतलेला आहे, तो कपडा यावरती ठेवून द्यायचा, झिपवरतीच हा कपडा ठेवायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून इथे पायपिंग करून घ्यायची आहे. म्हणजे कुठे रफ एजेस दिसणार नाहीत आणि नंतर पायपिंग करायची गरज पडणार नाही. तर मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर हा दुसरा भाग जो आहे तो यावरती ठेवायचा आणि इथे सुद्धा आपल्याला पायपिंग करून इथे सरळ शिवून घ्यायचं आहे. तर मी इथे सुद्धा सरळ शिवून घेतलेला आहे. दोन्ही भाग मी इथे जॉईन करून घेतलेले आहेत. जर तुमचा कमी जास्त झाला हा भाग तर एक भाग जोडू नका, एक भाग तसाच ठेवा. तर याचं सेंटर मार्क करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा, जिथे पायपिंग केलेली आहे तो भाग एकावरती एक ठेवायचा आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचा. दुसऱ्या भागावरती सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचा, जिथे आपण झिप जोडलेली नाही तो त्याचा सुद्धा आपल्याला सेंटर अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचा आणि मग आपल्याला इथे जॉईन करण्यासाठी खूप इझी जातं जर आपण असा सेंटर मार्क केला तर. जर तुमच्याकडून कमी जास्त झालं की तुमचा आकार जर गोल जो आहे तो कमी जास्त झाला तर तुम्हाला हा पीस कमी जास्त लागू शकतो. तर मी दोघांचाही सेंटर खडूने मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि फोल्ड करून याचा सुद्धा सेंटर मी इथे मार्क करून घेतलेला आहे तो पीस जॉईन करण्यासाठी. तर मी इथे सेंटर असा मार्क केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तो पीस जॉईन करायचा आहे. जर तुमचा गोल कमी जास्त झाला तर तुम्हाला हा कपडा कमी जास्त लागू शकतो, त्यामुळे मी तुम्हाला याचं सगळ्यांचं मेजरमेंट सांगितलेलं आहे. तर त्यानंतर या सेंटरवरती सेंटर असा ठेवायचा आहे. झिप ज्या बाजूला आहे ती बाजू आपल्याला वरती जॉईन करायची आहे, जिथे गोल आकार आहे तिथे. तर झिपचा भाग जो आहे तो वरती ठेवलेला आहे जिथे गोल आकार आहे तिथे. त्यानंतर हा खालचा जो सेंटर आहे तो एकावरती एक ठेवायचा आणि हा जे सेंटर आहेत ते पहिले आधी जॉईन करून घ्यायचे, ते शिवून घ्यायचे आणि मग आपल्याला हे साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला हा भाग शिवून घ्यायचा आहे. कुठेही कमी जास्त होणार नाही. जर तुम्ही मोजून कपडा इथे घेतला तर कुठेही कमी जास्त होणार नाही. बघू शकता माझं कुठेही कमी जास्त झालेलं नाही. हा पीस व्यवस्थित असा इथे जॉईन झालेला आहे. बघू शकता सगळ्या बाजूंनी मी जॉईन करून घेतलेला आहे. इथे तुम्ही लगेचच पायपिंग सुद्धा करून घेऊ शकता, म्हणजे तुमचा वेळ वाचेल. त्यानंतर हा दुसरा पीस घ्यायचा जिथे आपण बॅकला हँडल जॉईन केलेला होतो त्याचा सुद्धा मी ते सेंटर असा फोल्ड करून मार्क करून घेतलेला आहे
दोन्ही बाजूने सेंटर मार्क करायचे आहेत आणि हे सेंटरवरती सेंटर आपल्याला इथे ठेवायचं आहे। पिनअप करून आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे आणि आपण जिथे आज सेंटर काढलेले आहेत तिथे तुम्ही आधी जॉईन करून घ्या, तिथे शिवून घ्या, तिथे छोटी टिप मारून घ्या। जिथे आपण वरती आणि खाली जिथे सेंटर मार्क केलेला आहे तिथे आपल्याला आधी शिवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला बाकीचे जे भाग आहेत ते सगळे शिवून घ्यायचे आहेत, म्हणजे कुठे तिरकस होणार नाही, बॅग व्यवस्थित सरळ अशी तयार होईल। तर बघू शकता मी सगळे भाग जॉईन करून घेतलेले आहेत आणि कुठेही कमी जास्त तिरकस वगैरे दिसत नाहीये बॅग। त्यानंतर इथे 1.5 इंचाची स्ट्रिप घेऊन मी डबल फोल्ड करून इथे पाइपिंग करून घेणार आहे, म्हणजे कुठेही रफ एजेस दिसणार नाही, त्याने क्लीन अँड क्लिअर आपली स्कूल बॅग, वॉटरप्रूफ स्कूल बॅग तयार होईल। तर मी सगळ्या बाजूने बघू शकता पाइपिंग करून घेतलेली आहे, कुठेही रफ एजेस तुम्हाला दिसणार नाहीत। सुंदर अशी आपली आतमध्ये एक पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर झिप ओपन करायची, आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित। याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो आणि हा कपडा सुद्धा वॉटरप्रूफ आहे। इथे तुम्ही प्लास्टिक सुद्धा आतमध्ये लावू शकता। त्यानंतर बघू शकता आतला भाग व्यवस्थित असा बाहेर काढून घेतला आणि कॉर्नर व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आकार व्यवस्थित असा दिसतो। तर कुठेही कमी जास्त झालेला नाही किंवा तिरकस वगैरे याचा आकार आलेला नाही आहे। तर तुम्हाला ही बॅग जी आहे ती मी बॅगला लावून सुद्धा दाखवते। बॅकपॅक आपलं छान असं तयार झालेलं आहे। सुंदर असं आपला आतमध्ये 2 पॉकेट आणि बाहेर 2 पॉकेट असे 4 पॉकेटवाली आपली बॅग तयार झालेली आहे। बेल्ट आपण जसे रेडीमेड बॅग मिळते बाजारात तशीच बॅग मी इथे बनवलेली आहे। तुम्ही अशा बॅग बनवून सेल सुद्धा करू शकतात, विक्री करू शकतात किंवा तुम्ही घरात तुमच्या मुलांना अशा बॅग बनवून देऊ शकता। इथे मी वेलक्रो लावलेला आहे, बघू शकता। जर तुमच्याकडे असेल तर लावा, नाही असेल तर नाही लावला तरी चालेल। तर इथे झिपवाली एक पॉकेट, आतमध्ये एक पॉकेट आणि इथे असा 2 पॉकेट आपले तयार झालेले। इथे आतमध्ये एक पॉकेट तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपला हा मोठा पॉकेट तयार झालेला आहे। रेडीमेड बॅग जशी मिळते तशीच ही बॅग तयार झालेली आहे। ही बॅग तुम्ही स्कूलसाठी वापरू शकतात किंवा कुठे जाण्या येण्यासाठी सुद्धा ही बॅग वापरू शकतात। तर याची उंची जी आहे ती 15 इंच तयार झालेली आहे। याची जी रुंदी आहे ती 15 इंच तयार झालेली आहे साईडने फोल्ड केल्यानंतर। तर अशा पद्धतीने साइड याच्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता। बेस असा तयार झालेला आहे, सुंदर असा बेस तयार झालेला आहे। ते आपण अडकवण्यासाठी सुंदर असा हँगर बॅग बनवू शकतो घरीच आणि तुमचे पैसे खूप वाचणार आहेत। जर तुमच्याकडे 2-3 मुलं असतील आणि तुम्हाला अशा बॅग बनवायच्या असतील आणि त्या बाजारात खूप महाग मिळतात, तुम्ही हा कपडा विकत सुद्धा आणू शकता। तर मी हा कपडा जो आहे तो ऑफलाईन घेतलेला आहे, तर वॉटरप्रूफ आहे हा कपडा, तर खूप सुंदर आहे। आणि जर तुमच्याकडे असा वॉटरप्रूफ कपडा नसेल तर तुम्ही जुनी छत्री असते ती फाटलेली असेल तिचा सुद्धा तुम्ही असा उपयोग करू शकता, अशा बॅग तुम्ही घरीच बनवू शकता फ्री ऑफ कॉस्टमध्ये। जर तुमच्याकडे छत्री पण नसेल आणि वॉटरप्रूफ कपडा पण नसेल तर तुम्ही साधा कपडा कॉटनचा वापरू शकता आणि अशा बॅग बनवून सेल सुद्धा करू शकता। खूप सुंदर बॅग आपण आज बनवलेली आहे, खूप कमी खर्चात मी हे बनवलेली आहे। तुम्ही ही बॅग जी आहे ती क्लाससाठी, जे ट्युशनला मुलं जातात तर त्यांना ही बॅग देऊ शकता, कारण ही थोडी छोटी बॅग आहे ही। आणि आपण अशा पद्धतीने ही बॅग अडकल्यानंतर खूप सुंदर दिसते, दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला खूप सोपी सुद्धा आहे। मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हे बॅग बनवायला शिकवलेलं आहे आणि आपण इथे ॲडजस्टर दिलेला आहे, तर तुम्ही बेल्ट जे आहेत ते ॲडजस्ट करू शकता अशा पद्धतीने। दोन्ही जे बेल्ट आहेत ते अशा पद्धतीने ॲडजस्ट करून तुम्ही हे बॅग जी आहे ती वापरू शकता। दिसायला खूप छान दिसते, खाली तुम्ही करू शकतात, वरती पण करू शकतात। खूप सोपं आहे बेल्ट सुद्धा लावायचं। आणि आपण जशी बाजारात रेडीमेड जी बॅग मिळतात तशा बॅग आपण आज बनवलेली आहे। दिसायला खूप सुंदर दिसते, बघू शकता, दिसायला खूप सुंदर दिसते। तर मला सुद्धा पर्सनली खूप बॅग आवडलेली आहे। तुम्हाला ही बॅग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।